विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 7 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 2 प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन यामधल्या लेक्चर 3 ला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे लीफ म्हणजे पार्ट्स ऑफ लीफ अँड फंक्शन्स ऑफ लीफ्स याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम लीफ म्हणजे काय ते आपण समजून घेऊया आणि लीफ जे आहे ते कुठे ग्रो होतात ते आपण पाहूया. आपण स्टेमचा अभ्यास केलेला आहे. स्टेममध्ये ठराविक अंतरानंतर आपल्याला अशा प्रकारचे जे नोट्स आपण म्हटलेलं आहे आणि या दिस इज द नोट्स आणि या नोट्सच्या मधला जो पोर्शन आहे दिस इज कॉल्ड द इंटर नोट्स. पण लीफ जे आहेत हे लीफ आपल्याला या नोट्सलाच ग्रो होताना दिसतात. म्हणजे लीव्स जे आहेत हे या नोट्सपासूनच समोर ग्रो होताना दिसतात. आता लीव्स म्हणजे नेमकं काय तर तो आपण भाग पाहूया. लीव्स आर जनरली थिन फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. म्हणजेच जे पातळ पसरट किंवा जे हिरव्या रंगाची असतात त्यांना लीफ असं म्हटलं जातं. आता याचे आपल्याला वेगवेगळे पार्ट्सचा अभ्यास करायचा आहे. पार्ट्स ऑफ लीफ, लुक ॲट दिस. सर्वप्रथम आपण लीफ ब्लेड म्हणजे काय तो भाग पाहूया. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड. हा जो पूर्ण ब्रॉड जो पोर्शन आहे, पूर्ण ग्रीन रंगाचा जेवढाही पोर्शन आपल्याला दिसतो हा सर्व पोर्शन आहे याला लीफ ब्लेड किंवा लॅमिना म्हटलं जातं. आता व्हॉट इज मीन बाय लॅमिना किंवा व्हॉट इज मीन बाय लीफ ब्लेड असा जर प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर काय लिहायचा आहे. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड. देन सेकंड that is the leaf margin. What is my leaf margin? The edge of the leaf. edge हा जो आहे हा पूर्ण काठाचा जो भाग आहे that is the edge. The edge of the leaf it is called leaf margin. तर लीफ मार्जिन इथे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिलेले त्यांनी एंटायर आहे, डेंटेड आहे आणि लोब आहे. तर एंटायरमध्ये इथं बघा आपण जर पाहिलं तर इथे लीफ मार्जिन जे प्लेन आहे, सलग आहे. याच्यामध्ये डेंटेडमध्ये अशा प्रकारच्या खाचा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि जी लोब आहे तर या लीफ मार्जिनमध्ये अशा प्रकारचे लोब्स इथं पडलेले दिसतात. अँड दीज आर द डिफरंट मार्जिन्स, लीफ मार्जिन्स. देन आफ्टर दॅट बघा सर्वप्रथम आपण लीफ ब्लेड म्हणजे काय तो पाहिला. नंतर सेकंड भाग आपण लीफ मार्जिन म्हणजे काय तो आपण समजून घेतला. देन लुक ॲट दिस. दिस इज द लीफ अपेक्स. व्हॉट इज माय लीफ अपेक्स? द टिप ऑफ द लीफ. टिप ऑफ द लीफ इट इज कॉल्ड लीफ अपेक्स. and it may be tapering, pointed or rounded. हा जो आहे लीफ अपेक्स हा टॅपरिंग असू शकतो, राऊंड असू शकतो किंवा काही लीफमध्ये तुम्हाला असा पॉइंटेड असलेला सुद्धा दिसेल. देन लीफ अपेक्स नंतर आता आपण पाहिलं तर आता इथलं पहा लीफ अपेक्स झाला, लीफ मार्जिन झाला. त्याच्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर वी कॅन सी हिअर इथे एक अशी जाडसर अशा प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. अँड दिस इज कॉल्ड मिडवेन. आणि या मिडवेनपासून अशा प्रकारच्या ज्या ब्रांचेस निघालेल्या आहेत दीज आर कॉल्ड वेन्स. ओके. देन ॲट द लुक ॲट दिस स्ट्रक्चर. म्हणजे काही लीव्जला स्टॉक असतो आणि त्या स्टॉकला पिट्यूल असं म्हटलं जातं. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक इट इज कॉल्ड पिट्यूल. पण हे पिट्यूल जे आहे हे सर्वच लीफला असतात असं नाही आहे. काही लीफला असतात, काही लीफला नसतात. ज्यांना असतात दीज आर कॉल्ड द पिट्यूल. आता पिट्यूलचा जो भाग आहे पिट्यूलचं एक एंड इथे लीफला अटॅच असतं आणि दुसरं एंड जे आहे हे इथे आपल्याला स्टेमला अटॅच पाहायला मिळतं. अँड ज्या भागाला जिथे स्टेमला ते लीफ अटॅच असतं पिट्यूलचा जो पोर्शन असतो दीज आर कॉल्ड द लीफ बेस. ओके. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. देन लुक ॲट दिस. द लीफ लाईक स्ट्रक्चर याला स्टिप्यूल म्हटलेलं आहे की द स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिप्यूल अँड दिस इज द पार्ट ऑफ लीफ. बघा काय काय पाहिलं आपण याच्यामध्ये. सर्वप्रथम आपण लीफ ब्लेड म्हणजे काय हा पूर्ण जो पोर्शन आहे दीज आर कॉल्ड लीफ ब्लेड. नंतर एज हा जो पोर्शन येतो दीज आर कॉल्ड लीफ मार्जिन. लीफ अपेक्स म्हणजे हा जो वरचा जो भाग आहे टोकाचा त्याला लीफ अपेक्स म्हटलं जातं. नंतर ही सेंटरला लाईन जी गेलेली आहे मिड वेन आहे त्याला अशा साईड वेन जे असतात दीज आर कॉल्ड वेन्स. नंतर इथे खाली जे स्टॉक जो असतो दीज आर कॉल्ड पिट्यूल. आणि धिस पोर्शन जिथे लीफ हे स्टेमला अटॅच असतो त्याला लीफ बेस म्हणतात. आणि इथे लीफ बेसच्या तिथे
लिफ लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतं अँड दीज आर कॉल्ड स्टिप्यूल अँड धिस इज द पार्ट ऑफ लिफ. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे याच्यानंतर सिम्पल लीव्ज आणि कंपाऊंड लीव्ज म्हणजे काय. आता इथे बघा, आधी या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा. हे सिम्पल लीव्ज आणि याला आपण कंपाऊंड लीव्ज म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये सिम्पल लीव्ज कोणाला म्हणायचं आणि कंपाऊंड लीव्ज कोणाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. लीव्ज ऑफ सम प्लांट हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिड रिब अँड सच लीव्ज आर कॉल्ड सिम्पल लीव्ज. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की याच्यात जर तुम्ही पाहिलं तर लीफ ब्लेड जे आहे हे सलग आहे, याला कुठे डिवाईड केलेलं नाही आहे आणि याच्या आतमध्ये सिंगल एकच जी आहे ही मिडरीब पाहायला मिळते. आणि अशा प्रकारचं जी लीव्ज असते त्याला सिम्पल लीव्ज, मराठीमध्ये त्याला साधे पान असं म्हटलं जातं. म्हणजे एकच पर्णपत्र आणि मध्यशीर जी आहे ती एकच असते अँड धिस इज कॉल्ड सिम्पल लीव्ज. मग याच्या अपोजिट दिस इज द कंपाऊंड लीव्ज. द कंपाऊंड लीव्ज मीन्स व्हॉट? द लीफ ब्लेड ऑफ अ लीव्ज in some plants is divided into many small parts called leaflets. बघा, याच्यामधला जे लीफ ब्लेड जे आहे हे अशा छोट्या छोट्या भागामध्ये इथे आपल्याला डिवाइड झालेलं पाहायला मिळतं आणि दीज आर कॉल्ड लीफलेट्स दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचं जे लीव्सचं स्ट्रक्चर असते दीज आर कॉल्ड कंपाऊंड लीव्स. ओके, अँड दिस इज द टू मेन टाइप्स ऑफ द लीव्स, दॅट इज द सिम्पल लीव्स अँड कंपाऊंड लीव्स. आता याच्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे अरेंजमेंट ऑफ द लीव्ज. लीव्सची अरेंजमेंट कशा प्रकारे असते ते आपण पाहूया. लुक ॲट दिस अरेंजमेंट ऑफ लीव्ज. आता याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ लीव्ज ही प्रत्येक प्लांट्समध्ये सारखी असत नाही. बऱ्याचदा प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लीव्सची अरेंजमेंट आपल्याला स्टेममध्ये पाहायला मिळते. त्यांनी इथे काही आपल्याला टाईप्स दिलेले आहेत. अल्टरनेट, देन डेक्युसेट, ऑपोजिट अँड वर्ल. आता अल्टरनेटमध्ये काय आहे की ह्या जे स्टेम आहे, स्टेमच्या या नोडवर इथे जर लीफ असेल इकडच्या साईडला तर या बाजूला इकडच्या साईडला येईल, परत इकडच्या साईडला, परत इकडच्या साईडला, अँड दिस इज कॉल्ड अल्टरनेट. म्हणजे या पहिल्या नोडवर, नंतर इथे दुसऱ्या नोडवर, परत इथे तिसऱ्या नोडवर, परत चौथ्या नोडवर, अशा प्रकारचे लीफचं जे स्ट्रक्चर आहे हे दीज आर कॉल्ड अल्टरनेट. नंतर डेक्युसेट, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जी लीफ जे आहेत हे एकामेकाच्या अशा आपल्याला समोर दिसतात पण वरच्या सोबत यांचा 90चा अँगल असतो. दीज आर कॉल्ड डेक्युसेट. अपोजिटमध्ये जे आहे तर अपोजिटमध्ये हे एकामेकाच्या अपोजिटला हा इथे एक, बरोबर त्याच्या अपोजिट इथे एक, हा इथे एक आणि हा इथे एक, अशा प्रकारे असतो. दीज आर द अपोजिट. आणि ही जी आपण अभ्यासतोय काय आहे, द अरेंजमेंट ऑफ द लीव्ज ऑन द स्टेम, कशा प्रकारे ती आपण पाहतोय. वर्ल, वर्लमध्ये जर पाहिला आपण त्याच्यात 3 किंवा 3 पेक्षा जास्त लीफ असतात आणि ते नोडच्या भागामध्ये एक अशा प्रकार जर नोड असेल तर एक इथे आणि एक इथे अशा प्रकारचं पाहायला मिळतं. अँड दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ लीव, दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम. याच्यामध्ये तुम्हाला स्पायरलसुद्धा दिलेलं आहे. तर स्पायरलमध्ये नेमकं काय होतं की जर इथे जर पहिलं लीव जर असेल तर दुसरं लीव जे आहे त्याची पोझिशन जी आहे ती हळूहळू चेंज होत जाते, म्हणजे इट्स लुक लाईक अ स्पायरल. अशा प्रकारे अरेंजमेंट लीव्सची आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. अँड धिस इज द अरेंजमेंट ऑफ द लीव्ज ऑन स्टेम. आता याच्यानंतर यांनी आपल्याला काही भाग दिलेले आहेत. दॅट इज द अकॉर्डिंग टू द शेप लीव्ज आर राउंडेड, पाल्मेट, देन लिनियर, लॅन्सिओलेट. हे लीव्सचे त्यांनी काही प्रकार इथे दिलेले आहेत त्यांच्या शेपवरून. तर ते प्रकार इथे बघा. दीज आर द डिफरंट शेप्स ऑफ लीव्ज. आता याच्यामध्ये लिनियर कसा असतो, ओवेट कसा असतो, हे सर्व लीव्सचे तुम्हाला प्रकार दिलेले आहेत. हे तुमच्या सिलेबसमध्ये एवढे नाही आहेत, तर तो माहितीसाठी म्हणून मी तुम्हाला हे दाखवलेले आहे. अँड दिस इज द कॉमन लीफ शेप्स, जे आपण बऱ्याचदा आपल्या अवतीभोवती ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यामधला सर्वात शेवटचा जो भाग आहे जो आपल्याला आता अभ्यासायचा आहे दॅट इज द रेटिक्युलेट व्हेनेशन अँड पॅरलल व्हेनेशन. त्याचा अभ्यास आता आपण करूया. बघा इथे दोन ज्याच्यात डायग्राम आहेत. एक जे आहे दिस इज द पॅरलल व्हेनेशन अँड दिस इज द रेटिक्युलेट व्हेनेशन. आता पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय आणि रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय ते आपण पाहून घेऊया. इथे
आता लुक ॲट दिस. लिप इज, सर्वप्रथम आपण रेटिक्युलेट पाहूया. लिप इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिडवेन. हे बघा इथे सिंगल अशा प्रकारची मिडवेन आहे, ज्याच्यामुळं लिपचे बरोबर समान इथे 2 भाग पडलेले आपल्याला दिसतात. which lies along the mid line of the lip blade. Then secondary veins arises from the mid vein. इथे अशा प्रकारचे जे दिसतात, these are the secondary arises from the mid vein and they are branch and form a network. याला आणखी परत साईड ब्रांचेस फुटतात आणि याचं एक नेटवर्क तयार झालेलं पाहायला मिळतं. अँड धिस टाईप ऑफ द व्हेनेशन इट इज कॉल्ड रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणजे याच्यामध्ये मराठीमध्ये जर याचा आपण अर्थ जर घेतला तर जाळीदार शिरा विन्यास असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे रेटिक्युलेट व्हेनेशनमध्ये काय की एक मिड रेप असते, त्याला परत साईड ब्रांच राहतात, त्याला साईड ब्रांचला परत साईड ब्रांच फुटतात आणि एक तिथे एक जाळीदार असं नेटवर्क तयार झालेलं पाहायला मिळतं. अँड दीज आर कॉल्ड रेटिक्युलेट व्हेनेशन. लुक ॲट दिस. मी परत एकदा त्याची डेफिनेशन करतो. व्हॉट इज मीन बाय रेटिक्युलेट व्हेनेशन? लिप इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स by a single mid vein which lies along the mid line of the lip blade, and secondary veins arise from the mid vein and they are branch and to form a network, and this is called a reticulate venation, and this structure it is called reticulate venation. आता याच्या अपोजमध्ये जर आपण पाहिलं तर पॅरलल व्हेनेशन आहे. आता याच्यामध्ये तुम्ही काळजीपूर्वक जर हे पाहिलं, चित्र जर पाहिलं, तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये ज्या वेन्स आहेत ह्या समांतर आहेत, एकामेकाला पॅरलल आहेत, फ्रॉम बेस टू टिप. लुक ॲट दिस. ऑल द वेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लिप बेस टू द लिप अपेक्स. याच्यामध्ये लिप बेसपासून तर लिप अपेक्सपर्यंत ज्या टोटल वेन्स जे आहेत त्या एकामेकाला समांतर आहेत आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये पाहायला मिळतं, दीज आर कॉल्ड पॅरलल व्हेनेशन. व्हॉट माय पॅरलल व्हेनेशन? ऑल द वेन्स आर पॅरलल running from the lip base to the lip apex, and this is called parallel venation. And these are the total information in case of structure of lip. तर लिपचं फंक्शन काय आहे? तर लिपचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे याच्यामध्ये प्रोडक्शन ऑफ फूड, फोटोसिंथेसिसच्या सहाय्याने अन्नाचं उत्पादन करणे आणि ते उत्पादित केलेलं अन्न प्रत्येक पार्टपर्यंत पोहोचवणे हे त्याचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे. आणि रेस्पिरेशन हे सुद्धा लिपच्या मार्फत होते. अँड दीज आर द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लिप. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, ऐका आणि लिपचं स्ट्रक्चर जे आहे त्याचे फंक्शन काय आहेत हे समजून घ्या. धन्यवाद.